नागपुर रेलवे ने बदला 31 वर्ष पुराना सॉफ्टवेयर। कामठी में 5.50 लाख के पाइप चोरी। शहर की सड़कों पर गड्ढों को लेकर कांग्रेस का तंज। नेहरू पुतला परिसर में किराना दुकान से 8 लाख उड़ाए। ट्रेनिंग के लिए गए 12 पुलिसकर्मी कोविड पॉजिटिव। कोरोना के बीते दिन 4,359 सैंपल की जांच हुई। मनपा चुनाव के लिए कांग्रेस तैयार कर रही 1 बूथ 5 कार्यकर्ता। एमएसटी बंद होने से हजारों यात्रियों को नुकसान। This video is sponsored by Extra Edge Fitness। नमस्कार, महाराष्ट्र टीवी 24 के नागपुर न्यूज में आपका स्वागत है। मैं मितवान रे। खबरों की ओर बढ़ने से पहले आइए नजर डालते हैं आज के सुर्खियों पर। नागपुर मेट्रो में पद भर्ती के लिए लिए गए लाखों रुपए। महामेट्रो में 150 करोड़ का घोटाला होने का प्रशांत पवार ने लगाया आरोप। नागपुर के मेयो अस्पताल में गंदगी और बदबू का आलम, मरीज गंदगी से बेहाल। और आंबाझरी में दुर्घटना में 2 युवतियों की मौत। अब खबर विस्तार से। पद भर्ती और आरक्षण के नियमों का उल्लंघन करने के आरोप में घिरी नागपुर मेट्रो पर फिर एक बार प्रशांत पवार ने नौकरी भर्ती में 150 करोड़ के घोटाले का आरोप लगाया है। वहीं उन्होंने कहा है कि मेट्रो में महिलाओं की 30% आरक्षण और दिव्यांग आरक्षण के नियमों की भी धज्जियां उड़ाई गई है, जिसके चलते सारे जगहों पर फिर एक बार भर्ती करने की मांग प्रशांत पवार ने की है। नागपुर मेट्रो जो आज अपने पद भर्ती के लिए सवालों के घेरे में है, उस पर फिर एक बार जय जवान जय किसान के अध्यक्ष प्रशांत पवार ने घोटाले का आरोप लगाया है। प्रशांत पवार ने कहा कि महामेट्रो में नौकरी भर्ती में 150 करोड़ का घोटाला हुआ है। महामेट्रो में जितने भी पद भरे गए हैं उनके लिए कोई परीक्षा नहीं ली गई। वहीं आरक्षण के नियमों का महामेट्रो ने उल्लंघन किया है। नोकर भरतीमध्ये 150 कोटी रुपयाचा जो घोटाळा आम्ही म्हणून राहिलो, ज्या 700 ते 800 पोस्ट महामेट्रोने ज्या भरलेल्या आहेत त्या संवैधानिक पद्धतीने भरलेल्या नाही। ओबीसी इतर मागासवर्गीय आमच्या बांधवांना वगळून त्यांनी ही भरती केलेली आहे आणि ती कमीत कमी 700 ते 800 पोस्टची आहे। एका पोस्टचे 30 लाख रुपयाप्रमाणे जर आपण पकडलं तर कमीत कमी 240 करोडचा हा घोटाळा आहे। पण तरी आम्ही इकडचं तिकडचं हे समजून 150 कोटी रुपयाचा घोटाळा महामेट्रोने केला हे सिद्ध होऊन राहिलं। ज्यांची तिथे पदभरती केलेली आहे, नोकर भरती, त्या लोकांचा इंटरव्ह्यू नाही झाला, त्या लोकांची कुठे रिटर्न टेस्ट नाही झाली, कोणत्या पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट नाही आली, त्याच्यामुळे यांना डायरेक्ट पैसे घेऊन तिथे भरती करण्यात आला असा आमचा थेट आरोप आहे। कारण की आम्ही त्यांना आजपर्यंत जितकं मागितलं ते कोणत्या पेपरमध्ये आलं, त्यांचं मेडिकलचं हे काय, त्यांचं नाव, आता पत्ता, पण कोणीच द्यायला ते तयार नाही आहे। कारण की ज्या पद्धतीने त्यांनी आपला भरती केली आहे तर ते त्यांच्याजवळ राहू शकत नाही। दुसरं, महाराष्ट्र सरकारमध्ये 30% महिलांचं आरक्षण आहे। महाराष्ट्र सरकारचं दिनांक 16/3/1999 चे परिपत्रामध्ये महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक उपक्रमामध्ये 30% आरक्षण तरतूद करण्यात आली आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये समांतर आरक्षणाची तरतूद असल्यामुळे प्रत्येक नोकरी भरतीमध्ये प्रत्येक प्रवर्गामध्ये महिलांचा 30% समावेश कायद्यानुसार बंधनकारक आहे। पण महामेट्रोने ते सुद्धा केलेलं नाही आहे। म्हणजे महामेट्रोने जो आम्ही म्हणत आहे 150 करोडचा घोटाळा केला, तो 150 करोडचा घोटाळा या पद्धतीने केला जे डायरेक्ट त्यांनी भरती करून घेतलेली आहे। पैसे घेऊन एका जणाकडनं 30-30, 40-40 लाख रुपये घेतलेले आहे। जर त्यांनी नसते घेतले तर आज सगळे जण त्यांना बिंदू नामावली मागच्या 1 महिन्यापासून मागत आहे, कोणी त्यांना बिंदू नामावली द्यायला तयार नाहीये। स्टॅम्पिंग पॅटर्न त्यांच्याकडे नाही आहे। ते जे तुमच्या मीडियाला जे सगळं देऊन राहिले ते त्याचा एकही प्रूफ तुम्हाला देऊन नाही राहिले। ते हे केलं ते केलं, ज्या संस्थांनी त्यांना सांगितलं की बा नाही तुमचं बरोबर आहे, रोस्टर प्रमाणे केलं, तर त्या रोस्टरची कॉपी तरी मला वाटत नाही की आमच्या कोणत्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला किंवा वर्तमानपत्राच्या मित्रांना त्यांनी दिलेले असेल। म्हणून आमचं म्हणणं आहे की हा जो घोटाळा झाला, या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याकरता माननीय ओबीसीचे मंत्री विजयभाऊ वडेट्टीवारनी 24 तारखेला या महिन्याच्या 24 तारखेला आयुक्तालय कार्यालयामध्ये, विभागीय आयुक्त कार्यालयात एक मीटिंग ठेवलेली आहे। त्या याच्यामध्ये आम्ही सगळ्याचा सगळा घोटाळा परत त्यांच्या समोर कागदासहित, त्यांना कागद जर त्यांनी नाही दिले तर विजयभाऊ वडेट्टीवारनी आम्हाला प्रॉमिस केलेला आहे की त्यांच्यावर तिथेच मी FIR नोंदवील।
म्हणजे त्या ठिकाणी जर त्यांनी कागद दिले नाही, FIR नोंदवला तर होऊ शकतं की ब्रिजेश दीक्षित यांना अटक सुद्धा होऊ शकते तिथे. किती दिवसात तुम्हाला कागदपत्र त्यांनी दिले पाहिजे? आम्हाला ताबडतोब दिले पाहिजे. आपण तर 15 दिवसापासून त्यांच्या मागे लागलेलो आहे. आतापर्यंत NSUIचे लोकांनी मोर्चा काढला, युथ काँग्रेसच्या लोकांनी मोर्चा काढला, आता BSPचे लोक चालले, उद्या कोणते समता परिषदचे लोक जाणार आहेत. म्हणजे सगळ्याच OBC आणि इतर मागासवर्गीय सगळ्यांचेच हे झालेलं आहे. आणि या सगळ्या नेत्या लोकांनी, OBCच्या नेत्यांनी याच्यावर बोलायला पाहिजे. कोणी बोलायला तयार नाही आहे. आज फक्त माननीय विजयभाऊ वडेट्टीवारने इन्क्वायरी लावली म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि ते त्यांनी नुसती इन्क्वायरी नाही लावली, त्यांनी रायटिंग मध्ये दिलेलं आहे. त्यांनी त्यांना सांगितलं की माझ्या मीटिंगला ब्रिजेश दीक्षित यांनीच हजर राहायला पाहिजे, ते त्याच्यातून सूट देणार नाही, हे त्यांनी फार स्ट्रिक्टली त्यांना सांगितलेलं आहे. आणि सगळे कागद घेऊन त्यांना बोलवलेलं आहे. त्यांच्याजवळ एकही कागद नाही ना. त्यांच्याजवळ जर कागद असते तर त्यांनी आता आम्ही वर्तमानपत्रात तुमच्या माध्यमातून सगळं नाही 219, 2019, 2020, 2021, अरे पण कागद कुठे आहे? एखादं कागद तर दाखवा. आम्ही तर कागद देऊन राहिलो तुम्हाला की हा घोटाळा केलेला आहे. 800 लोकांचं जर चला 500 लोकांना म्हटलं तर 30 लाखाच्या हिशोबाने 150 करोड रुपये झाले. आमचं जर म्हणणं आहे 30 लाखांनी नाही होत, 40 लाख रुपये घेतले. एका जर मास्टरची नोकरी लावायची आहे तर 30 लाख रुपये घेतात. नाही तर परमनंट नोकरी आहे तर 2-2 लाख रुपये पगार आहे. जर मला ते नोकरी देत असतील तर मी त्यांना 50 लाख रुपये द्यायला तयार आहे. आजही PRO ची नौकरी देत असतील. जब महामेट्रो पर आरक्षण के नियमों का उल्लंघन करने का आरोप लगा और विविध संगठनों ने मेट्रो का घेराव किया, तब मेट्रो की तरफ से मीडिया को जानकारी दी गई कि 200 पॉइंट रोस्टर के अनुसार ही मेट्रो में भर्ती की जा रही है। और उदाहरण दिया गया कि महामेट्रो में 23 विभाग है, जिनमें 8 श्रेणियों में व्यवस्थापक से लेकर कार्यकारी संचालक पदों के पोस्ट है। संबंधित पदों के लिए पदानुसार अनुभव और शिक्षा की आवश्यकता होती है, जिसके तहत 23 गुना 8 माने 184 कैडर है। ये 184 कैडर की जगह 200 पॉइंट रोस्टर के अनुसार भरी जा रही है, ऐसा मेट्रो ने स्पष्टीकरण दिया है। लेकिन नियमों के अनुसार सिर्फ 18 कैडर ही होते हैं और इसी 18 कैडर में सभी भर्तियां की जानी चाहिए, जिसमें आरक्षण के नियमों की पूर्तता होगी। लेकिन नियमों को ताक पर रखकर मेट्रो ने 18 कैडर की अनुमति के बावजूद 184 कैडर बनाए और SC ST OBC के आरक्षण को नाम मात्र कर दिया। 184 कैडर में कैसे SC ST और OBC का नंबर लगेगा, ऐसा आरोप भी इस दौरान लगाया गया है। 200 पॉइंट रोस्टरनुसार त्यांनी भरती केलेली आहे आणि कुठेही रिझर्वेशन कोणाला डाळवलं नाही असं त्यांनी जे म्हटलेलं आहे. त्याच्यामधली जी नंतरची एक अजून वाक्य आहे त्याच्यामध्ये की आमच्याजवळ 184 ग्रेड आहेत, म्हणजे वेगवेगळे जे पदं आहेत त्या पदांसाठी 184 आहेत. कोणत्याही सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा कोणत्याही खात्यामध्ये 184 ग्रेड राहू शकत नाहीत. साधारणतः जे पे स्केलचे ग्रेड आहेत ते 18 ग्रेड आहेत महामेट्रोमध्ये. 18 ग्रेडमध्ये जर त्याची विभागणी केली असेल तर 18 जास्तीत जास्त ग्रेड तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. तुम्ही प्रत्येक पदासाठी जर वेगळा ग्रेड केला तर तुम्हाला आयुष्यभर कुठेच रिझर्वेशन मिळणार नाही. 184 जागा भरल्याशिवाय, म्हणजे पहिल्या जर 3 जागा अनरिझर्व्ड असतील तर 184चा पहिला लॉट, 184चा दुसरा लॉट, 184चा तिसरा लॉट, हे झाल्यानंतर OBCचं होईल. म्हणजे या पद्धतीचं म्हणजे 150 म्हणजे पावणे 200च्या फरकाने जर तुम्हाला रिझर्वेशन मिळायला लागलं तर होणार नाही. आणि म्हणून हे कालची टाइम्स ऑफ इंडियामध्ये ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसनी ही दिलेली आहे, एक ॲडव्हर्टाइजमेंट दिली आहे. आपण त्याचं अवलोकन केलं तर लक्षात येईल की डिपार्टमेंट वेगवेगळे राहू शकतात, 100 डिपार्टमेंट राहू शकतात, परंतु त्याचा ग्रुप हा एकच राहू शकतो आणि त्या एका ग्रुपमध्ये जे काही हे येईल त्याचं रिझर्वेशन तुम्हाला डिवाइड करून देता येईल. यांनी जर एक इंजिनियरचं रिझर्वेशन दिलं असेल तर इंजिनियर टेक्निक म्हणजे समजा सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल, तर याला वेगळं ग्रेड त्यांनी कन्सिडर केलेलं आहे जे करता येत नाही. इंजिनियरचं टोटल इंजिनियरचं मिळून एकच ग्रेड होऊ शकतं आणि त्या ग्रेडनुसार तुम्हाला रिझर्वेशन द्यावं लागतं. तर 184 जर त्यांचे हे असतील तर मुळातच ते चुकीचं आहे आणि त्याची कुठेही मान्यता नाही. शासनाकडून त्या सगळ्या ग्रेडला, त्या पे स्केलला, त्या क्वालिफिकेशनला मान्यता घ्यावी लागते. आपण जे बिंदू नामावली आणि शॉपिंग पॅटर्न म्हणतोय तो मूळ मुद्दा तो आहे, जिथपर्यंत सर्व्हिस नियमाप्रमाणे ते तुम्हाला सँक्शन मिळत नाही सरकारकडून
पदांची सँक्शन मिळत नाही, पदभरतीचं सँक्शन मिळत नाही, तुम्ही ही प्रोसेस राबवू शकत नाही. आणि जर तुम्ही ही प्रोसेस राबवली असेल तर ही पूर्ण प्रक्रिया अवैध आहे. त्यामुळे जितके काही तिथे नियुक्ती झालेल्या ह्या सगळ्या नियुक्त्या अवैध आहेत असं आमचं म्हणणं आहे. महामेट्रो पर आए दिन पद भर्ती को लेकर आरोप लगते हैं। बावजूद इसके मेट्रो ने आज तक भरे गए पदों की जानकारी सार्वजनिक नहीं की है। मेट्रो ने यह नहीं बताया है कि कितने कर्मचारियों की परीक्षा और इंटरव्यू लेकर उन्हें नौकरी पर रखा गया है। मेट्रो ने यह कभी नहीं बताया कि कितने ऐसे कर्मचारी हैं जो किसी अन्य एजेंसी से मेट्रो में आकर मेट्रो के पेरोल पर नौकरी कर रहे हैं। मेट्रो ने कभी ये नहीं बताया कि 30% महिला आरक्षण के नियमों की पूर्तता हुई भी है या नहीं। वहीं मेट्रो ने यह कभी नहीं बताया कि मेट्रो भर्ती के लिए कितने अखबारों में ऐड दी गई और उन पदों के लिए कब परीक्षा ली गई। भूमिपुत्रों को कितनी नौकरियां दी गई, इसकी जानकारी भी मेट्रो ने नहीं दी है। मेट्रो ने अगर वाकई किसी भी तरह की अनियमितता नहीं की तो उन्होंने इन सारे सवालों के जवाब सार्वजनिक करने चाहिए, क्योंकि मेट्रो तो कोई प्राइवेट कंपनी है नहीं। यहाँ जनता का ही पैसा लगा है और जनता को यह जानने का पूरा अधिकार है कि असलियत क्या है। वही अगर आरक्षण के नियमों का उल्लंघन यहाँ किया जा रहा है तो ऐसा करने का अधिकार मेट्रो को किसने दिया, ऐसा सवाल भी यहाँ खड़ा हो रहा है, जिसके लिए अब निष्पक्ष जांच की जरूरत है। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अमित वांद्रे की रिपोर्ट। राज्य सरकार ने जनता के साथ विश्वासघात किया है। ओबीसी आरक्षण के बिना चुनाव नहीं होने देंगे, यह सरकार का कहना था, मगर चुनाव आयोग ने चुनाव का कार्यक्रम तय किया है, मगर फिर भी बीजेपी ओबीसी को सीट देगी, यह कहना है पूर्व ऊर्जा मंत्री बावनकुळे का। आज पत्र परिषद में मीडिया से बात कर रहे थे, जहां उन्होंने ये बात कही। बिना ओबीसी आरक्षणाने राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार नाही। आज राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला। राज्य सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली, फसवणूक केली। राज्य सरकारने जर जाहीर केलं होतं की बिना ओबीसी आरक्षण निवडणुका होणार नाही, मग राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या कशा? आणि मग राज्य सरकारने आता तातडीने ओबीसी आरक्षणाबिना निवडणुका जर घेतल्या तर ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे। आणि पहिल्यापासूनच मी सांगत आलो आहे, या सरकारमधला एक गट असा होता की जो या निवडणुका ओबीसी बिना करायच्या अशा तयारीमध्ये होते आणि शेवटी त्यांचा मनसुबा झाला आणि आज ओबीसी समाजावर सर्वात मोठा अन्याय करणारा निर्णय झाला। हा प्रेसिडेंट होईल। एकदा ओबीसी बिना निवडणुका झाल्या तर हा प्रेसिडेंट होईल आणि पुढच्या काळातील सर्व निवडणुका ओबीसी बिना होतील, असा हा मोठा घात महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजावर केला। ओबीसी समाज आता यांना सोडणार नाही। या सरकारच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये या सर्व 85 जिल्हा परिषद आणि 144 पंचायत समित्यामध्ये भारतीय जनता पार्टीने तर ओबीसी उमेदवार देणार आहे। माननीय देवेंद्रजी, माननीय चंद्रकांत दादांनी सूचना केलाय, सूचना दिल्या सर्वांना। पण आता या महाविकास आघाडी सरकारचा खोटारडेपणा, मुख्यमंत्र्यांनी या ओबीसी समाजाशी खोटं बोलले, सरकार खोटं बोललं आणि म्हणून या निवडणुकीमधून जनता या सरकारचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। ओबीसी समाज या सरकारचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। खाद्य एवं औषधि मंत्री डॉक्टर राजेंद्र सिंह ने की आज नागपुर के खाद्य एवं औषधि विभाग के अधिकारियों के साथ बैठक थी। इस समय उन्होंने मावा, खाद्य तेल जैसे पदार्थों में होने वाले मिलावट को ध्यान में लेकर कार्रवाई करने की सूचना दी है। इस समय उन्होंने विभाग में कर्मचारी कम होने की बात बताते हुए नागपुर को सुपारी हब बनने पर भी पुलिस विभाग एनजीओ के साथ मिलकर कार्रवाई करने की बात कही है। आज नागपूर विभागामध्ये नागपूर रिजनची अन्न औषध प्रशासन विभागाची एक महत्त्वाची बैठक मी इथे घेतली। साधारणतः आजपासून म्हणजे गणपतीपासून तर दिवाळीपर्यंत एक अनेक सणासुदीचे आपले सण आपण साजरे करत असतो आणि या दरम्यान मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ म्हणजे मिठाई असेल, सुकामेवा असेल, पॅकिंग फूड असेल, मोठ्या प्रमाणावर याचं उत्पादन होत असते आणि विक्रीसुद्धा प्रामुख्याने त्या ठिकाणी होत असते। अनेक वेळा तक्रारी येतात की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ असते, अनेक बाबी चांगल्या प्रकारचं तेल वापरलं जात नाही, निकृष्ट प्रकारचं तेल त्या मिठाई तयार करताना किंवा इतर नमकीन तयार करताना त्या ठिकाणी वापरलं जाते। त्यामुळं या सगळ्यांचा नाही म्हटलं तरी दुष्परिणाम हा मानवी शरीरावर हा प्रामुख्याने होत असतो, लोकांच्या स्वास्थ्यावर त्या ठिकाणी होत असतो। त्यामुळे माझ्या विभागातल्या सर्व लोकांना मी या संदर्भात जागरूक राहून जास्तीत जास्त कारवाई आणि तपासण्या या पुढच्या काळामध्ये झाल्या पाहिजेत। मिठाई बनवणारे असतील, नमकीन बनवणारे असतील किंवा या संदर्भात जे तेल वापरतात
या संदर्भात आपण तपासण्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. या संदर्भातले सुद्धा निर्देश मी दिलेले आहेत. दुधाच्या सुद्धा तपासण्या तिथं झाल्या पाहिजेत. दूध तपासणीसुद्धा त्या ठिकाणी करून दुधामध्ये भेसळ होता नये या संदर्भातल्या सुद्धा आपल्या कारवाई वाढवाव्या अशा प्रकारच्या सूचना आजच्या या बैठकीच्या निमित्तानं मी दिलेल्या आहेत. नाही, नागपूर आणि हा संपूर्ण विभाग हा साधारणतः खर्रा या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. ही गोष्ट ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे याच्यावर खरं म्हटलं तर महाराष्ट्र सरकारने 2012मध्येच बॅन केलेला आहे. देशामधलं एक महाराष्ट्र हे एकमेव राज्य असं आहे की यांनी गुटखा असेल, खर्रा असेल, पान मसाला त्या ठिकाणी असेल किंवा सुगंधित सुपारी असेल, या सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी बॅन केलेलं आहे. आणि बॅन केलेले असतानासुद्धा काही लोक या गोष्टीचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर इथे पान खर्रा वगैरे वापरला जातो, तयार केला जातो. आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये आम्ही वारंवार सूचना देतो. थोड्या प्रमाणावर त्या कारवाया त्या ठिकाणी होतात. आमच्याकडं मॅनपॉवर ह्यासुद्धा त्या ठिकाणी कमी आहेत. पण इथून पुढच्या काळामध्ये जे केलेले कायदे आहेत ते अधिक प्रमाणावर कडक त्या ठिकाणी तयार करून या संदर्भात एक जनजागृती करण्याची सुद्धा प्रामुख्यानं त्या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि आरोग्य विभाग असेल, पोलीस विभाग असतील किंवा समाजामध्ये काम करणारे काही चांगले समाजसेवक असतील, चांगले NGOज असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून एकत्रितपणे बैठक घेऊन या गोष्टीवर कायमस्वरूपी काय इलाज करता येईल या संदर्भातला विचार आमचा विभाग त्या ठिकाणी करतो आहे. राज्य के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख न्यायालयीन लड़ाई लड़ रहे हैं. उनके पास न्यायालय का विकल्प फिलहाल है. अगर उनके पास का यह विकल्प खत्म होता है तो वह स्वयं ईडी के सामने आएंगे. यह बात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रवक्ता प्रवीण कुकडे ने कही. सर, अनिल देशमुख माजी गृहमंत्री जे आहे ते ईडीने अनेक समन्स देऊनही त्यांच्यासमोर उपस्थित झालेले नाही आहे. आता ईडीने CBIकडे मदत मागितली आहे त्यांना शोधण्यासाठी. नेमके आहेत कुठे अनिल देशमुख? कारण आपण सगळे शहरातले कार्यकर्ते त्यांच्या अगदी जवळचे आहे. काही गेल्या कालावधीमध्ये आपलं काही बोलणं झालं असेल, काही माहिती मिळाली असेल? सुरुवातीला ईडीने CBIला सांगायचं की त्यांना अतिशय हास्यास्पद विषय असा मला वाटतो की तथाकथित कार्यक्षम देशाची म्हणजे एक यंत्रणा, चौकशी यंत्रणा ईडी असेल की CBI असेल, यांचा आपण सर्व पूर्वी इतिहास जर तपासला, त्यांचा तपासाची पद्धत जर आपण तपासली तर खरं म्हणजे यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ईडीचा प्रश्न आहे. आणि राहिला अनिल देशमुखांच्या संदर्भातला, माननीय अनिल देशमुख आम्ही सातत्याने पक्षाच्या वतीने एक भूमिका घेतलो आहे. एक न्यायालयीन लढाई अनिल देशमुख साहेब लढत आहेत आणि सुरुवातीपासून आम्ही ठामपणे भूमिका मांडतो आहे की जोपर्यंत आमच्याकडे न्यायालयाचा अंतिम लढाईचा पर्याय आमच्याकडे मुद्दा शिल्लक आहे, पर्याय शिल्लक आहे, तोपर्यंत आम्ही न्यायालयाचा आपण वापर करू, न्यायालयाच्या पुढे जाऊ. आणि ज्या दिवशी आमचा न्यायालयाचा संघर्ष संपेल त्या दिवशी स्वतः अनिल देशमुख साहेब ईडीच्या पुढे समोर येणार आहे. ही भूमिका पक्षाच्या वतीनेच नव्हे तर स्वतः अनिल देशमुखांनी सुद्धा वारंवार ही भूमिका या ठिकाणी मांडली आहे. आपण आता नागपूरचे अगदी वरिष्ठ कार्यकर्ते आहात. अनिल देशमुख यांच्या संपर्कात आहात का? काही गेल्या 2-3 महिन्यामध्ये संपर्क झाला आहे? ते अखेरचे नागपुरात केव्हा आले होते? कारण ते कुठे आहे आता, सार्वजनिक जीवनातून ते लांब आहेत. हे बाय पक्षाचा एक सरचिटणीस आणि पक्षाचा प्रवक्ता म्हणून सातत्याने मी महाराष्ट्राच्या मागील 3 महिन्यापासून सातत्याने दौऱ्यावर आहे आणि त्यामुळे माझा व्यक्तिशः त्यांच्याशी अजूनही काही संपर्क झालेला नाही आहे. आणि गेल्या 3 महिन्यापासून कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा माझा त्यांची प्रत्यक्ष भेट व्हायची आहे. पण जी काही आमच्याकडे माहिती आहे ते अगदी इथेच आहेत, भारतामध्येच आहेत, कुठे काही विदेशात काही. शेवटी एक अनिल देशमुख हे प्रतिष्ठित नागरिक आहे, राज्याचे माजी गृहमंत्री आहे आणि कुठंतरी त्यांच्या विरोधात माध्यमात सातत्याने ज्या बातम्या टाकल्या जातात की ते फरार आहेत, ते फरार नाही आहेत. न्यायालयाचा जो शेवटला पर्याय जोपर्यंत आमच्याकडे उपलब्ध आहे तोपर्यंत न्यायालयात आम्ही संघर्ष करत राहू. आणि ज्या वेळेला न्यायालयीन संघर्ष आमचा संपेल त्यावेळेला स्वतःहून अनिल देशमुख ईडीच्या पुढे साक्षातपणे सामोरं जातील याचा आम्हाला पूर्ण विश्वास है. अंबाझरी थाना क्षेत्र के तहत एक कार एक्सीडेंट की घटना सामने आई है जिसमें 2 युवतियों की मौत हो गई जिनका नाम भावना यादव और राशि पटेल बताया गया. घटना रात के वक्त की बताई जा रही है जहां व्हाइट कलर की बलेनो कार भरतनगर चौक के पास पेड़ से टकरा गई. जिस व्यक्ति की वजह से यह घटना हुई वो मौके से फरार हो गया. आरोपी का नाम चिराग जैन बताया गया जिसे गिरफ्तार किया गया है. इस दुर्घटना के दौरान पुलिस मौके पर पहुंची थी. युवतियों का प्रथम उपचार भी किया गया पर चोट इतनी गहरी थी कि दोनों की जान बचा पाने में डॉक्टर नाकामयाब रहे. काल रात्रीची घटना आहे. भरतनगर चौकामध्ये फुटपाथवर जाऊन झाडाला टक्कर देऊन भिंतीवर एक व्हाईट रंगाची बलेनो आदळलेली आहे आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने 2 तरुण मुलींचा अपघाती मृत्यू झालेला आहे.
त्यांना वाचवण्याचा भरपूर शर्तीने प्रयत्न झाला, पण त्यांच्या इंजुरीज जास्त सिरियस असल्यामुळे त्याच्यामध्ये डॉक्टरांना यश आलेले नाही आहे. घटनास्थळी तात्काळ आम्ही रात्री पोहोचलो आणि लगेच पोहोचून आम्ही जी काही आवश्यक कारवाई असते ती केली. आरोपी त्यावेळेस घटनास्थळावरून निघून गेले होते. त्यांना आम्ही शोधलं, लोकेशन वगैरे ट्रेस केलं आणि इतर बातमीदारांमार्फत त्याचं रात्र 1-2-3 तास त्यांनी आमचे घेतले. फॉर्च्युनेटली त्यांना आरोपीला अटक करण्यात आलेली असून गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. नशा केल्याबद्दल ती वैद्यकीय तपासणी केलेली आहे, रिपोर्ट्स यायचे बाकी आहेत. ते आल्यानंतर योग्य ती सेक्शन्स ॲड करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. चिराग आहे आरोपीचं नाव. अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. नागपुर में रविवार रात 27 वर्षीय युवक की हत्या कर दी गई। घटना यशोधरा थाने की हद की है, जहां आवेश खान नामक युवक पर 7 से 8 आरोपियों ने धारदार शस्त्र से वार कर आवेश को मौत के घाट उतार दिया। मृतक आवेश खान पठान नामक व्यक्ति रज्जा टाउन कपिल नगर का बताया जा रहा है। रविवार की रात 8 से 9 बजे के दौरान 3 से 4 हमलावरों ने आवेश का पीछा किया। पीली नदी चौक के पास गणेश नामक भोजनालय के सामने आवेश हमलावरों के हाथ लगा। इसके बाद घातक शस्त्रों से उस पर प्रहार किए। हमले में गंभीर रूप से जख्मी हुए आवेश ने मौके पर ही दम तोड़ दिया। इस बीच किसी ने पुलिस नियंत्रण कक्ष को फोन कर इसकी सूचना दी, जहां सूचना पाकर संबंधित थाने के अधिकारी दल बल मौके पर पहुंचे। काफी मशक्कत के बाद शव की पहचान हो पाई। माना जा रहा है कि रंजिश के चलते घटित प्रकरण को अंजाम दिया गया। हमलावरों की सरगर्मी से तलाश जारी है। नमस्कार, माझे नाव संजय जाधव, सिनियर पी यशोधरा नगर. काल रात्री कामठी रोडवर बुद्ध विहाराजवळ एक हत्या झालेली आहे. त्यामध्ये जे मृतक आहेत, मृतकाचं नाव आहे आवेश पठाण म्हणून, 20 वर्षाचा आहे. कसारा कपिल नगरला राहत आहे तो. त्याची तिथे वडील, आई आणि बहिणी असा त्याचा परिवार आहे. तर त्याचे अगोदर त्याच्या समोर राहणारे शुभम डांगे हा एक परिवार आहे. तर त्या परिवारामध्ये महिला आणि ह्या आवेश पठाण यांच्या परिवारातल्या महिला यांचे सतत कुठल्या ना कुठल्या किरकोळ कारणावरून भांडण होत असते. आणि ते भांडण झालेलं थोड्या दिवसानंतर ते बंद पण होत होतं. त्यांचे कंप्लेंट तशा भांडणाचे जास्त नाही आहेत कपिलनगरमध्ये. परंतु त्याचा पडसाद असा आला की त्यांचे भांडणं झाल्यानंतर ते त्यांच्या मुलांची नावं भांडणामध्ये घेत होते आणि सांगत होते की यांना बघून घे, हे मला सतावत आहेत, असा हा वाद मनातल्या मनात फार चिघळत होता. त्यामुळे त्यांचे जो आवेश पठाण आहे, जे त्याच्या आई ह्यांनी आई वडिलांनी त्याला निर्णय घेतला आणि त्याला हैदराबादला त्याच्या नातेवाईकाकडे ठेवलेलं. दिनांक 16 तारखेला तो हैदराबादवरून स्वतः आला होता आवेश, आणि तो त्याला घरी न ठेवता त्याला भालदारपूरलामध्ये मित्राकडे ठेवलं होतं त्याच्या वडिलांनी. आणि पुन्हा त्याला सांगितलं की तू इथे राहू नको, तू गावी जा, इथे भांडणं सतत चालू असतात. ह्या प्रकारे त्याला बाहेर ठेवलं होतं. आणि हे जे शुभम डांगे वगैरे ही जी मंडळी आहेत, त्यांनी हे अपराध केलेला आहे. ह्यांनासुद्धा त्याच्या आईसारखी म्हणायची की आवेश मला मारेल, हे करेल. यांची जी भीती होती, त्या भीतीपोटी त्यांनी कट रचला आणि कट रचून त्याला मयूर नावाचा त्याचा जो मित्र आहे त्याने त्याला भालदारपुरावरून बोलवून घेतलं आणि नंतर उखलवाडीला बोलवून घेतलं. स्वतः मोटरसायकलवरून घेऊन आला. त्यानंतर त्याला जलसाबार हे 5 पावलीमध्ये आहे, तिथे घेऊन त्याला दारू पाजली आणि नंतर त्याला पुन्हा येऊन त्यांच्यात भांडण सुरू झाले की तेरे आई को समजाव अशा प्रकारे. आणि नंतर त्याच्यातून त्यांच्या मारामारी झाली आणि त्याच्यात त्यांनी जे नियोजित केलेलं आहे आरोपींनी, त्याची हत्या करण्यात आली. त्या हत्येमध्ये आत्तापर्यंत आम्ही 4 लोक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यामध्ये एक आसिफ आहे, जो आरिफ वल्द रमजान खान हा त्यामध्ये त्याचा अगोदर मित्र होता आणि नंतर त्यांनी त्यात पुढाकार घेतलेला आहे. तलवार वगैरे त्यांनी आणलेली आहे. शुभम डांगे जो आहे तो एक आहे.
मयूर नेवारे तो ॲटो चालक त्याला घेऊन आलेला आहे आणि जितू राऊत हा शुभम डांगेचा भाऊजी आहे. तो या सर्वांना आता आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढे त्याच्यावर कडक कारवाई चालू आहे. त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर। नागपुर का मेयो अस्पताल फिलहाल गंदगी का दूसरा नाम बनता जा रहा है। इस अस्पताल में जहां नजर डालो वहां गंदगी और बदबू का आलम है और मरीज गंदगी और बदबू से परेशान हो रहे हैं। वहीं नागपुर के दूसरे सबसे बड़े अस्पताल में साफ सफाई करने के लिए पर्याप्त सफाई कर्मचारी तक नहीं है और जनता को प्रशासन की गलती के कारण गंदगी में अपना इलाज करना पड़ रहा है। ये दृश्य आपने अपनी स्क्रीन पर देखा। ये कोई कचरा घर का दृश्य नहीं बल्कि नागपुर के दूसरे सबसे बड़े सरकारी अस्पताल मेयो अस्पताल का है। गरीब और मध्यम वर्ग की जनता इसी सरकारी अस्पताल में इलाज करवाती है। शायद इसीलिए मेयो प्रशासन को लग रहा होगा कि गरीबी तो यहाँ इलाज करवाते हैं, इन्हें क्या साफ सफाई से लेना देना। फ्री में ही तो इलाज हो रहा है, साफ सफाई हो या ना हो इलाज तो मिल ही रहा है। इसलिए तो मेयो में कचरा घर जैसा माहौल है। कचरा घर भी म्युनिसिपल कॉरपोरेशन रोजाना साफ करती है, लेकिन मेयो अस्पताल तो उससे ज़्यादा ही है। यहाँ साफ सफाई करने के लिए लोग ही नहीं हैं। इसलिए म्युनिसिपल कॉरपोरेशन के कचरा घर की तरह यहाँ रोजाना साफ सफाई नहीं होती। इस अस्पताल में नागपुर के ही नहीं बल्कि संपूर्ण जिले से गरीब जनता इलाज करवाने के लिए आती है, लेकिन इस तरह की गंदगी देख गरीब जनता का भी मन खट्टा जरूर होता होगा। सरकार हर साल अपने तिजोरी से करोड़ों का निधि अस्पताल को देती है, लेकिन उस निधि में साफ सफाई को शायद मेयो प्रशासन उतना तवज्जो नहीं देती। इसलिए शायद मेयो अस्पताल में गंदगी का साम्राज्य है। देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वच्छता पर जोर देते हैं, देश को स्वच्छ बनाना उनका उद्देश्य है, लेकिन मेयो अस्पताल प्रशासन में शायद मोदी जी के विरोधक बैठे हैं, जो शायद अस्पताल में गंदगी रख ये जताने की कोशिश कर रहे हैं कि हम मोदी जी का समर्थन नहीं करते और इसीलिए मोदी जी के स्वच्छता के नारे के विरोध में यहाँ गंदगी का आलम है। नागपुर शहर में सरकारी अस्पताल की हालत फिलहाल चिंताजनक दिखाई दे रही है। मेयो अस्पताल में गंदगी भरी पड़ी है, मेडिकल में दलालों का साम्राज्य है और डागा अस्पताल में फर्श पर महिला की डिलीवरी हो रही है। और कहने को नागपुर उपराजधानी है, जहां राज्य के 2 और केंद्र के 1 हेवीवेट मंत्री रहते हैं। उसी उपराजधानी में सरकारी अस्पतालों की ये हालत है और जनता बेहाल दिखाई दे रही है। नागपुर शहर को स्मार्ट सिटी का तमगा जरूर मिला है, लेकिन क्या ये हालत नागपुर को स्मार्ट सिटी कहने के योग्य है? रास्ते सीमेंट के करने और चौराहे पर सीसीटीवी कैमरे लगाने को ही अगर स्मार्ट सिटी कहते हैं तो हम जरूर स्मार्ट शहर में रहते हैं, लेकिन नागरिक सुविधा के नाम पर हम आज भी 30 साल पीछे ही रह रहे हैं। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अमित वांद्रे की रिपोर्ट। रविवार को महालक्ष्मी का आगमन हुआ। नागपुर के आनंद अग्रवाल के घर में भी कई पीढ़ियों से चलती आ रही परंपरा के मुताबिक इस साल भी महालक्ष्मी की स्थापना की गई। इस समय घर की सभी महिलाओं ने विधिवत महालक्ष्मी की स्थापना कर पूजा अर्चना की। आइए देखते हैं एक झलक। खबरों में फिलहाल इतना ही। आप देखते रहिए महाराष्ट्र टीवी 24। नमस्कार। एक्स्ट्रा एज फिटनेस का कंप्लीट सॉल्यूशन। You will find all solution of fitness here. We provide new techniques of fitness and weight loss which has Zumba, mixed martial arts and also Bollywood dance, where we will provide you expert trainers.
We provide Being Strong brand equipment which makes you more stronger. You will get students, monsoon and all attractive packages here. Our address, 3rd floor, RPTS ground, above Domino's Outlet, Madhav Nagar, Nagpur. Contact us on 8669669737. एकदंत वक्रतुंड लंबोदर विनायक गजानन ऐसे महाराष्ट्र के आराध्य दैवत और हम सभी के लाडले बाप्पा गणपति बाप्पा हो रहे हैं विराजमान। अगर आप भी अपने घर, मंडल और सोसाइटी में करते हो बाप्पा की स्थापना तो महाराष्ट्र टीवी 24 से करें संपर्क। हम आएंगे आपके सोसाइटी, मंडल या घर और दिखाएंगे आपके मंडल और बाप्पा की विशेषताएं। नियमों का पालन कर होगी मस्ती मजाक के साथ बाप्पा की भक्ति। तो राह किस बात की देख रहे हो? रजिस्टर करें अपना मंडल, सोसाइटी या फिर अपना नाम। संपर्क करें 7122552656 या 9225225154 पर और मनाइए गणेश उत्सव महाराष्ट्र टीवी 24 के साथ।